कन्सेप्ट काय मग? व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं विचारलं. पार्ट 2 च्या 5th लेसन मध्ये आलं होतं, नाही असं नाही. विचार करा, असलं कधी झालंय का? काय असतं याच्यामध्ये मग? द phenomenon of a generation of electric current whenever there is a change in a magnetic field. जिथं जिथं मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज येतो. कसं येतो चेंज? बघूया, समजून घ्या. आपल्याकडे एक कंडक्टिंग वायर आहे असं, आणि या वायरचं आपण असं कॉईल तयार केलंय. तेव्हा हे मॅग्नेट आपण असं रोटेट करू. मॅग्नेट काय करू? रोटेट करू. आता या मॅग्नेटच्या अराउंड काय असते? मॅग्नेटिक फील्ड असते. पण जेव्हा हे मॅग्नेट स्टेशनरी असेल तर मॅग्नेटिक फील्ड आहे, पण करंट प्रोड्यूस होण्यासाठी काय पाहिजे? चेंज इन अ मॅग्नेटिक फील्ड पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड वाढत गेली पाहिजे, मॅग्नेटिक फील्ड कमी झाली पाहिजे, झिरो नाही झाली पाहिजे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय पाहिजे? चेंज. त्यासाठी आपण काय केलं? या मॅग्नेटला थोडं रोटेट करायला लागलो. जसजसं या कॉइलच्या जवळ जाऊ तिथं काय तयार होतंय? करंट प्रोड्यूस होतंय. आणि ते करंट मोजण्यासाठी आपण ॲमीटर आणि या लेसन मध्ये अजून एक डिव्हाइस दिले ज्याचं नाव आहे गॅल्व्हनोमीटर. मग ते गॅल्व्हनोमीटर कशासाठी यूज करणार आहोत आपण? करंट मेजर करण्यासाठी. काय काय मेजर करेल? करंटचं मॅग्निट्यूड पण मेजर करेल, करंटचं डायरेक्शन पण मेजर करेल. असं मीटर कोणतं आहे? गॅल्व्हनोमीटर. कोणतं मीटर आहे? गॅल्व्हनोमीटर. लक्षात ठेवा. मग जेव्हा मी मॅग्नेट जवळ घेऊन जाईल तेव्हा काय होणार आहे? चेंज इन अ मॅग्नेटिक फील्ड. तर आठवत असेल तुम्हाला बघा, जिथं जिथं whenever there is a change in magnetic field, whenever there is a change in a magnetic field, मॅग्नेटिक फील्ड मध्ये जिथं जिथं चेंज येतो तिथं तिथं काय क्रिएट होतंय? पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे व्होल्टेज क्रिएट होतंय. पोटेन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड आणि हळूहळू करंट प्रोड्यूस होते. करंट प्रोड्यूस होते आणि हे प्रोड्यूस झालेल्या करंटलाच दुसरं एक नाव दिलं होतं, इंड्युस्ड करंट म्हणते त्याला. काय म्हणतात? इंड्युस्ड करंट. आपलं टार्गेट आहे मॅग्नेट रोटेट करायचं आहे. हे मॅग्नेट रोटेट करण्यासाठी आपण एक तयार केलं होतं टर्बाईन. काय तयार केलं? टर्बाईन. टर्बाईन रोटेट झालं की कोण रोटेट होणार? मॅग्नेट. आणि या टर्बाईनला रोटेट करण्यासाठी कुठला ना कुठला सोर्स पाहिजे ज्याच्यामध्ये काय कायनेटिक एनर्जी असेल. हे आपल्याला पार्ट 2 च्या 5th लेसन मध्ये झालेलं आहे. बघा रे, सोर्स ऑफ कायनेटिक एनर्जीच्या मदतीने टर्बाईन रोटेट केलं की मॅग्नेट रोटेट होते, आणि मॅग्नेट रोटेट झालं की मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय येते? चेंज. तसं एक वायर आहे, त्याच्या बाजूला मॅग्नेट नेला, दोघेही स्टेशनरी आहेत, करंट प्रोड्यूस होत नाही. दोघांपैकी एक जण काय करावं लागेल? रोटेट करावं लागेल. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड असून फायदा नाही, तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय पाहिजे? चेंज. मग कन्सेप्ट काय मग? द फिनॉमिनॉन ऑफ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट व्हेनेवर देयर इज अ चेंज इन अ मॅग्नेटिक फील्ड. तिथं जिथं मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज येईल तिथं तिथं काय प्रोड्यूस होणार? करंट प्रोड्यूस होणार. मॅग्नेटिक फील्ड मुळे प्रोड्यूस झालेल्या करंटला आपण इंड्युस्ड करंट म्हणतो. असं पार्ट 2 च्या 5th लेसन मध्ये ऑलरेडी चर्चा केलेलंच आहे. आता बघा, की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणलं की इकडं हे एक प्रिन्सिपल यूज करतो आपण जनरेटर मध्ये, आणि मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणलं की ते यूज करतो आपण इलेक्ट्रिक मोटार मध्ये. इलेक्ट्रिक मोटार मध्ये फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, इकडं फ्लेमिंग राईट हँड रूल. हे कशामध्ये यूज करणार आहोत आपण? जनरेटर. लक्षात येते? लास्ट लेसन मध्ये जनरेटर सुद्धा आपण शिकलेलं. गॅल्व्हनोमीटर काय? मग एक असं डिव्हाइस आहे. गॅल्व्हनोमीटरची डायग्राम तुमच्याकडे असेल तर नोटीस करा. गॅल्व्हनोमीटरची रिडिंग बघा, इथं सेंटरला 0 आहे बघा. सेंटरला काय? 0. आता हे सुद्धा सेम प्रिन्सिपलवर वर्क करेल. कोणतं प्रिन्सिपल? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. तसंही करंट कॉइल मधून गेलं. तुम्हाला हे आठवतं का बघा, इलेक्ट्रिक मोटरचं जेव्हा त्या कॉइल मधून करंट पास होत असेल तर त्या कॉइलच्या अराउंड काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड. आणि मॅग्नेटिक फील्ड मुळे काय तयार होते? फोर्स. आणि फोर्स मुळे ते कॉइल काय होते? रोटेट. आठवलं का?
ए बी कसं जाते डाऊनवर्ड, सी डी कुठे येते अपवर्ड, पुन्हा सी डी डाऊनवर्ड, ए बी अपवर्ड. अशा पद्धतीने अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन कॉईल रोटेट होते. इथंही सेम तसंच होणार आहे. थोडं जरी करंट आलं म्हणजे मिली अँपियर मध्ये जरी करंट आलं, मिली अँपियर कळतंय 1 मिली अँपियर इज इक्वल टू 10 टू द पॉवर -3 अँपियर. -3 म्हणलं तर किती छोटी व्हॅल्यू आहे 0.001 अँपियर एवढं. 0.1 म्हणलं तर किती होते पहा, 0.01 म्हणलं तर किती आहे 0.001 म्हणजे खूप छोटी व्हॅल्यू आहे. त्या व्हॅल्यूला सुद्धा हे जे डायल आहे का मध्ये एक एरो दिलाय बघा, पॉइंटर दिले का, हे पॉइंटर कनेक्ट असते कॉइलला. सगळं सेमच होतंय. कोणतं करंट फ्लो होणार, त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होणार, मॅग्नेटिक फील्ड मुळे फोर्स ऍक्ट होणार आणि त्या फोर्समुळे कॉईल मोशन मध्ये येणार. जसंही कॉईल थोडं जरी रोटेट झालं की पॉइंटर असं डिफ्लेक्शन दाखवते. पॉइंटर काय दाखवते, डिफ्लेक्शन दाखवते. समजा करंट या डायरेक्शन जात असेल तर पॉइंटरची रिडिंग 10, 20, 30 इकडे दाखवेल. आणि समजा इकडच्या बाजूला रिडिंग दाखवलं तर हे डायरेक्शन होते कोणाचं, झालं रे हो का. या डायरेक्शन जर पॉइंटरनं रिडिंग दाखवलं म्हणजे 10 इकडे आलं समजा तर 10 अँपियर तर मॅग्निट्यूड झालं, आणि या बाजूला म्हणजे ते काय झालं डायरेक्शन. म्हणजे गॅल्व्हनोमीटरने रिडिंग जर इकडे दाखवली तर हे झालं करंटचं डायरेक्शन. आणि डाईलवर व्हॅल्यू दोन्ही साईडला आहेत, 0 सेंटरला आहे. असं नाही पहा 0 1 2 3 4 असं दिलं नाही, 0 कुठं आहे सेंटरला. जर गॅल्व्हनोमीटरचं पॉइंटर इकडे डिफ्लेक्ट झालं तर करंटचं हे झालं डायरेक्शन. मग गॅल्व्हनोमीटर एक असं डिव्हाइस आहे जे कसाठी यूज होईल, इट इज यूज टू फाइंड आउट द मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज अ डायरेक्शन ऑफ अ इलेक्ट्रिक करंट. हे सुद्धा त्याच प्रिन्सिपलवर काम करेल जे प्रिन्सिपलवर इलेक्ट्रिक मोटार वर्क करते. म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि फ्लेमिंगच लेफ्ट हँड रूल. सोपा आहे का गॅल्व्हनोमीटर, काही अडचण. जसं मोटरमध्ये कॉईल रोटेट होते इथं बी कॉईल रोटेट होते, फक्त त्या कॉईलला एक्स्ट्रा अटॅच काय केलं आपण पॉइंटर. कॉईल आपल्याला दिसणार नाही, कॉईल कुठं असेल मध्ये, फक्त दिसणार कोण पॉइंटर. पण पॉइंटर कधी रोटेट होणार आहे जेव्हा करंट आलं. करंट आलं म्हणजे काय काय आलं, ज्या कंडक्टर मधून करंट येईल त्याच्याच अराउंड काय तयार होईल मॅग्नेटिक फील्ड. जिथं मॅग्नेटिक फील्ड तयार झाली तिथंच काय होणार आहे फोर्स ऍक्ट होणार आहे. फोर्समुळे कंडक्टरचे काय होणार आहे मोशन. फक्त कॉईलची मोशन आपल्याला दिसणार नाही, कोणाची दिसेल पॉइंटरची मोशन दिसेल. म्हणजे जसं आपण हे असं कॉईल तयार केलं एक, त्यालाच इथं फक्त काय जोडलंय पॉइंटर. जसंही कॉईल रोटेट होईल पॉइंटर सुद्धा काय होणार आहे रिफ्लेक्शन दाखवणार आहे. हे झालं गॅल्व्हनोमीटर. कशासाठी यूज होते नोट डाऊन करूया. गॅल्व्हनोमीटर इज अ डिव्हाइस विच इज यूज टू मेजर द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द करंट. एवढंच नोट डाऊन करूया. द डिव्हाइस इज यूज टू मेजर द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द करंट. The device which is used to find out the magnitude and direction of electric current. तर या कन्सेप्ट समजा या लेसन मध्ये थोड्याशा क्लिअर नाही झाल्या तर पार्ट 2चं 5th लेसनचं व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यांना वाटलं की बाबा मला थोडं अडचण आहे की तुम्ही व्हिडिओमध्ये क्लिअर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. The device is used to measure the magnitude as well as डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे करंटचं ॲमीटर मध्ये आपण बघितलं तर सेम प्रिन्सिपलवर ॲमीटर बी वर्क करते, सेम प्रिन्सिपलवर व्होल्टमीटर पण वर्क करते. ॲमीटर आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे, इथं डायरेक्शन बी भेटते. ॲमीटर मध्ये फक्त व्हॅल्यू भेटते करंटची व्हॅल्यू, इथं करंटच मोजणार आहोत पण तिथं फक्त काय मिळेल मॅग्निट्यूड मिळेल म्हणजे व्हॅल्यू मिळेल. पण इथं काय होणार आहे व्हॅल्यू तर माहीत पडणारच पडणार आहे पण एक्स्ट्रा काय डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणून फेमस आहे डिव्हाइस गॅल्व्हनोमीटर. त्याचे डायग्राम तुम्हाला दिसते पहा, अशा पद्धतीचं डिव्हाइस असते. ओके इझी. आता अशा 2 ऍक्टिव्हिटी दिले, त्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी आहे छोटी. ती ऍक्टिव्हिटी काय की एक मॅग्नेट आहे एक कॉईल आहे बरोबर. ती ऍक्टिव्हिटी दिसते टेक्स्ट बुक मध्ये. हे अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी दिली बघा तुम्हाला की जेव्हा तुम्ही कॉईल रोटेट करा किंवा मॅग्नेट रोटेट करा इथं काय होणार आहे करंट
प्रोड्यूस होणार आहे. तिथं अशी एक एक्सपेरिमेंट दिलंय बघा. एक वायर आहे, त्याला तुम्ही काय करायचंय, रोटेट करायचं आहे आणि खालच्या बाजूला काय दिले, मॅग्नेट दिले. हे पाचट आहे फार. आपण स्टडी करताना भरपूर डीप गेलो त्याच्या. दोन पद्धतीने आपण चेंज इन मॅग्नेटिक फील्ड आणू शकतो. एक कॉईल आहे, एक वायर आहे आणि दुसरं मॅग्नेट आहे. एक तर वायर रोटेट करा, अवघड पडते. दुसरं कोणतं सोपं आहे मग, मॅग्नेट रोटेट करणं. आणि मॅग्नेट रोटेट करण्यासाठीच आपण काय केलंय, टर्बाईन डिझाईन केलेलं आहे. मॅग्नेट रोटेट झाल्यामुळे काय होईल, मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज येईल. आणि जेव्हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज आला, डोळे झाकून पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होते आणि पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला की करंट प्रोड्यूस होत आहे. आता नीट समजून घेऊ हे एक एक्सपेरिमेंट. सोलेनॉइड स्ट्रक्चर आपण स्टडी केलो, नीट समजून घ्या रे इथं काय होते नेमकं. आता समजून घ्या, इकडे बॅटरी जोडलंय, या बॅटरीमध्ये पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज अशा पद्धतीचं एक प्लग की इकडे जोडलंय. आता करंट जेव्हा हे कॉइल मधून, सोलेनॉइड कॉइल मधून काय होईल, करंट फ्लो होईल. सोलेनॉइड कॉइल मधून करंट फ्लो झाल्यावर तिथं काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आपण चर्चा केलो मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते बघा. याच्यामध्ये डायरेक्शन कसं आहे, इनसाइड द मॅग्नेट साऊथ टू नॉर्थ डायरेक्शन असते. सोलेनॉइड स्ट्रक्चर डायग्राम काढून बघा तुम्ही. आणि आउटसाइड कसं असते, नॉर्थ टू साऊथ. डायरेक्शन कसं आहे, आउटसाइड द मॅग्नेट कसं डायरेक्शन आहे, फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. पण इनसाइड द मॅग्नेट कसं आहे, साऊथ पोल टू नॉर्थ पोल. पण इथं जे मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्याला मॅग्नेटची गरज नाही. ते कॉइलच स्वतः कोणासारखं काम करेल, मॅग्नेट सारखं काम करेल. हे ऑलरेडी झालंय आपलं. मग इथून करंट फ्लो झाल्यामुळं हे इथं एक मॅग्नेटचा पोल तयार होईल. हे मॅग्नेटचं साऊथ पोल, हे मॅग्नेटचं नॉर्थ पोल ऑटोमॅटिक तयार होते. मॅग्नेटचं हे साऊथ पोल, हे नॉर्थ पोल ऑटोमॅटिक तयार झालं. म्हणजे कंडक्टर इटसेल्फ कोणासारखं काम करायला लागलं, मॅग्नेट सारखं काम करायला लागलं. पण मॅग्नेटची गरज आहे का, नाही. एवढं क्लिअर आहे, काही अडचण. मग आता इथे एक मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. हे कोणतं प्रिन्सिपल बघितलं आपण, EMI. हे कशामुळे झालं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन एक. आणि दुसरं हे बघूया आपण, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. दोन आहेत बघा रे, लक्षात घ्या. इथं जे होणार आहे ते कोणतं आहे, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि EMI इकडे होते बघा रे, समजून घ्या. मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट पास झाल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड तयार झाली अराउंड द सोलेनाइड म्हणजे स्प्रिंग. पण त्याला मॅग्नेटची गरज नाही. मॅग्नेटची गरज आहे का, नाही. त्याला काय म्हणूया, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग ह्या मॅग्नेटिक फील्डच्या कॉन्टॅक्ट मध्ये एक आपण दुसरं कॉइल तयार केलंय. दुसरं काय तयार केलंय, कॉइल तयार केले. ह्याला जडवले आपण काय, गॅल्व्हनोमीटर. आता समजा आपण काय केलं, वेन द करंट इन द सोलेनाइड कॉइल इज अ स्विच ऑन अँड ऑफ. जेव्हा आपण करंट काय केलं, स्विच ऑन केलं आणि ऑफ केलं समजा, तर काय होतं बघा. आता जसं मी म्हणलो की काय तयार झालं इथं, मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. पण कुठे तयार झाली, सोलेनाइड मध्ये. हे करंटचं कनेक्शन याला दिले का आपण, नाही. मध्ये काय आहे, गॅप आहे. समजून घ्या. आता करंट पासिंग थ्रू अ सोलेनाइड कॉइल इज डिस्प्लेस्ड लॉंगिट्युडनली. आता एक आपल्या लक्षात येते की या करंट मुळे इथं काय तयार झाली, मॅग्नेटिक फील्ड. आणि मॅग्नेटिक फील्ड मुळे काय ऍक्ट होते, फोर्स ऍक्ट होते. काय ऍक्ट होते, फोर्स ऍक्ट होते. आणि हे कॉइल जे आहे का, हे कॉइल थोडं इकडे जाते, थोडं काय होते, डिस्प्लेस होते. आलं लक्षात. आपण सेम प्रिन्सिपल बघितलं, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. इलेक्ट्रिक करंट मुळे काय होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आणि मॅग्नेटिक फील्ड मुळे काय तयार होते, फोर्स. तसंच बघूया, हे कॉइलची थोडी काय होते, मोशन होते. कॉइलची थोडी काय होते, मोशन. आता कॉइलची मोशन झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय होते, चेंज. चेंज झाल्यामुळे इथं काय होते, करंट प्रोड्यूस होते. करंट प्रोड्यूस होते. नीट समजून घ्या जादू कशी झाली. इलेक्ट्रिक करंट मुळे तयार झाली मॅग्नेटिक फील्ड, आणि मॅग्नेटिक फील्ड मुळे तयार झाले इलेक्ट्रिक करंट. संपूर्ण लेसनच आहेत दोन. या एका डायग्राम मध्ये किती लेसन आहेत, दोन. आता ही इकडे बघितलं एवढं, इलेक्ट्रिक करंट मुळे काय तयार झाली, मॅग्नेटिक फील्ड. या लेसन मध्ये बघितलं आपण. आता मॅग्नेटिक फील्ड मुळे काय तयार झालं, इलेक्ट्रिक करंट. हे कुठे गेलो आपण, पार्ट 2 च्या 5th लेसन मध्ये. एक कन्सेप्ट आहे जनरेटरची, एक कन्सेप्ट आहे मोटारची. लक्षात येते तुम्हाला, इझी. म्हणजे करंट पासिंग थ्रू अ सोलेनॉइड कॉइल
कॉईल मधून करंट पास होते, पण गॅल्व्हॅनोमीटर बाजूला काय दाखवणार आहे, रीडिंग दाखवणार आहे. याचा अर्थ काय, सोलेनॉइडला आपण करंट सप्लाय दिलाय, पण या कॉईलला करंट सप्लाय दिलाय का, नाही. म्हणजे इथं जे करंट होणार आहे त्याला आपण इंड्युस्ड करंट म्हणतो. काय म्हणतो, इंड्युस करंट. कशामुळे झालं, परत एकदा समजून घेऊ. इलेक्ट्रिक करंट मुळे तयार झाली मॅग्नेटिक फील्ड, आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज आल्यामुळे तयार झालं इलेक्ट्रिक करंट. मग सप्लाय जो करंटचा इथं दिला होता, रिडिंग इकडे दिसलेले, जादूच आहे, मध्ये काही कनेक्शन आहे का, नाही. म्हणजे सायन्सच्या कन्सेप्टचा पुरेपूर वापर इथं 2 लेसनच्या आपण एकाच डायग्राम मध्ये केलेला आहे. एक ठिकाणी करंटचा सप्लाय दिला आणि रिडिंग मोजतोय दुसऱ्या कॉइल मध्ये. 2 कन्सेप्ट आल्या, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, आणि दुसऱ्यामध्ये आलं प्रिन्सिपल ऑफ EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एक्शन. तर एवढं इझी, काही अवघड आहे का, सोपं आहे, झालेलं आहे ऑलरेडी. मग हे मायकल फॅरेडेचा लॉ आपल्याला माहित असायला पाहिजे. काय, लय सोपं. वेन द नंबर ऑफ अ मॅग्नेटिक लाईन ऑफ अ फोर्स, ते लाईन बघितलं, मॅग्नेटिक लाईन ऑफ अ फोर्स पासिंग थ्रू अ कॉइल इज अ चेंजेस, म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज. अशा वेळेस काय होईल मग, करंट इज इंड्युस्ड इन द कॉइल किंवा करंट इज प्रोड्यूस इन द कॉइल. मॅग्नेटिक लाईन ऑफ अ फोर्स काय होणार आहे, चेंज. म्हणजे थोडक्यात काय सांगतोय, चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज आलं की काय तयार होते, करंट तयार होते. त्यालाच आपण काय म्हणूया, फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. आणि जे करंट प्रोड्यूस झालंय त्याला आपण नाव काय दिलंय, इंड्युस्ड करंट. ऑलरेडी बऱ्याच वेळा शब्द वापरलाय. लॉ टिक करून घ्या, हायलाइट करून घ्या. वेन द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ अ फोर्स चेंजेस इन द कॉइल, the current is induced in the coil. This is called as a Faraday's law of induction, and current produced in the coil is called as a induced current. सापडलं का तुम्हाला, टेक्स्टबुक मध्ये मार्किंग करून घ्या, बोर्डामध्ये पडलेला क्वेश्चन आहे पहा बऱ्याच वेळा. काय म्हणले, whenever the number of magnetic line of a force passing through a coil changes, the current is induced in the coil. This is known as Faraday's law of induction. आणि जे करंट प्रोड्यूस झालंय त्याला आपण म्हणतो इंड्युस्ड करंट. कळतं, एवढं लक्षात येत आहे. EMI म्हणलं की इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक करंट तयार होणार आहे. आणि पुढचा शब्द कोण आहे, मॅग्नेटिक, म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या मदतीनं काय तयार होणार आहे, इलेक्ट्रिक करंट तयार होणार आहे. या प्रोसेसला आपण म्हणतो EMI. मग ते प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कोणी मांडलं मग, फॅराडेज. आणि लॉ ऑफ इंडक्शन असं कन्सेप्ट आहेत. एक म्हणलं तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन लिहा म्हणलं तर कोणतं लिहायचं, whenever there is a change in a magnetic field then current is produced. And Faraday's law of induction थोडा चेंज, whenever the number of a magnetic line of a force passing through a coil changes then current is produced. दोन्हीचं मिनिंग काय, मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज, करंट प्रोड्यूस्ड. दोन्हीचं मिनिंग काय, एकच आहे, फक्त 2 थोडं वेगळ्या पद्धतीने मांडलेले आहेत. कळतं, एवढं इझी. हायलाइट केलो का हे. आता आला फ्लेमिंग्स राईट हँड रूल. तर जर राईट हँड आपण स्ट्रेच अशा पद्धतीने करू, सेमच की आपलं थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर एकमेकाला काय असतील, परपेंडिक्युलर. तर फक्त काय ते बघा, जे थंब जे होतं थोडं चेंज झालं. थंब लेफ्ट हँड मध्ये थंब काय पॉइंट करते, डायरेक्शन ऑफ फोर्स. फोर्सच्या ऐवजी इथं फक्त काय येते, मोशन. कंडक्टरचे काय होते, मोशन. आता बघितलं ना, कंडक्टर थोडं डिस्प्लेस होताना दिसते. कंडक्टरचे काय होते, मोशन. म्हणजे जो FBI फोर्स, मॅग्नेटिक फील्ड, करंट होतं का, इथं MBI, M म्हणजे मोशन, मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक करंट. का रे, MBI. मग कसं येईल लॉ बर सांगा बरं. स्ट्रेच थंब, index finger and middle finger of a right hand in such a way that they are perpendicular to each other. Then the thumb is in the direction of motion of a conductor, index finger is in the direction of a magnetic field, and middle finger is in the direction of induced current. फक्त करंटला काय शब्द वापरायचं, इंड्यूस. करंट प्रोड्यूस ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड, त्याला काय म्हणूया, इंड्युस्ड करंट. कळतं, एवढं लक्षात येते. काय चेंज आहे मग, F च्या जागी M आलंय, फक्त करंट जे आहे तिथं फक्त एक्स्ट्रा काय आलंय, इंड्युस्ड करंट. हेच प्रिन्सिपल आपण वापरणार आहोत कशामध्ये,
जनरेटरमध्ये. कशामध्ये वापरणार आहोत? जनरेटरमध्ये. आता डिफरन्स लक्षात ठेवा. फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल, इलेक्ट्रिक मोटार. फ्लेमिंग्ज राईट हँड रूल, इलेक्ट्रिक जनरेटर. मोटार काय करते? कायनेटिक एनर्जीचं सॉरी इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी किंवा मेकॅनिकल एनर्जी मध्ये काय. पण जनरेटर काय करते? कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी. जनरेटर काय मग? इट इज अ पॉवर जनरेटिंग मशीन विच इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे बऱ्याच वेळा बोर्डामध्ये पडलेले EMI आहे. आता तुम्हाला एक्सरसाइज मध्ये एक क्वेश्चन आहे, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. त्याच्यामध्ये लेफ्ट हँड रूल पण लिहा म्हणलंय, राईट हँड रूल पण लिहा म्हणलंय. तो थोडा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 5 मार्कासाठी. किती नंबरचा क्वेश्चन आहे बघा ते? 10 नंबर. क्वेश्चन नंबर 10 एक्सरसाइज मध्ये फार फार महत्वाचा क्वेश्चन आहे तो. फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल. मला वाटते अशी डायग्राम दिली आहे. त्या डायग्राम वरून तुम्हाला काय करायचं आहे? दोन्ही. आता डायग्राम काढा म्हणले की असले काढत बसायचं नाही. तुम्ही असं दाखवायचं, एक ॲरो दाखवायचं, इकडे एक ॲरो दाखवायचं, इकडे एक ॲरो दाखवायचं, दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर. हे असतंय M, हे असतंय B, हे असतंय I. अशा पद्धतीने डायग्राम. हे थंब काढत बसायचं नाही, असले डायग्राम काढत नाही. पिक्चर आहे. ओके. दुसरी एक डायग्राम दिली बघा आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये. कोणती काढायची मग आपण? सेकंड डायग्राम. ओके, ती डायग्राम काढायची. आलं लक्षात? हे कोणतं बघितलं आपण आता? फ्लेमिंग्ज राईट हँड रूल. आणि राईट हँड थंब रूल वेगळा आहे. ते कशासाठी आहे? राईट हँड थंब रूल कशासाठी आहे? राईट हँड थंब रूल इज यूज टू फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ते आठवलं का? तसं हे टर्न फिंगर काय? मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन. थंब काय? इलेक्ट्रिक करंटचं डायरेक्शन. शिकून शिकून माझं विसरायची वेळ आली, पण तुम्हाला काही समजेल असं मला वाटणं गेलंय. ओके, अभ्यास करायला लागते. सोपं थोडीच आहे. रिव्हिजन पाहिजे. आता एक्झाम जवळ आले असतील तर तुमचं रिव्हिजन डबल पाहिजे. आता बघूया 2 प्रकारचे करंट. एक असतं DC करंट, दुसरं असतं AC करंट. जे करंट आपण बॅटरीमध्ये स्टोअर करू शकतो असं सगळं करंट काय असते? DC. असं सगळं करंट काय असते? DC. सोलार पॅनल पासून तयार झालेलं करंट हे DC नेचर मध्ये असते. DC म्हणजे डायरेक्ट करंट, AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट. पहिले AC करंट कसं येतंय समजून घेऊया. आता बघा रे, AC करंट जर आपल्यासोबत आपल्यापर्यंत येत असेल तर समजून घेऊ कसं येतं हे. गेल्या वर्षी साऊंड होतं बघा. साऊंड इज अ प्रोपोगेटेड इन द फॉर्म ऑफ वेव्स. साऊंडचं प्रोपोगेशन कसं होतंय? वेव्स मध्ये. अशा पद्धतीचं कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन आपण कशामध्ये शिकलो? साऊंड मध्ये. पण इथं करंट मध्ये ह्याला स्टेप अप म्हणतात. काय म्हणतात? स्टेप अप. आणि या खालच्याला स्टेप डाऊन म्हणतात. काय म्हणतात? तेव्हा इकडे लक्ष द्या रे. आता हे करंट AC करंट मध्ये काय होतं बघा, या पॉइंटला हे पॉइंट म्हणजे याला आपण मीन पोझिशन म्हणूया. कोणती पोझिशन? मीन पोझिशन. आता मीन पोझिशन म्हणजे ही सेंट्रल पोझिशन आणि वेव्हज काय होणार आहेत? त्याच्या भोवती रोटेट होणार आहेत. आता नीट समजून घ्या रे. स्टेप अप म्हणलं की करंटची व्हॅल्यू वाढत चालली, वाढत चालली, वाढत चालली, वाढत चालली, वाढत चालली. या पॉइंटला करंटची काय असते? सगळ्यात जास्त व्हॅल्यू. त्याला अँप्लिट्यूड म्हणतात. आठवलं का बघा गेल्या वर्षी? अँप्लिट्यूड काय म्हणतात त्याला? मॅक्सिमम डिस्टन्स कव्हर्ड बाय द वेव्ह. आठवलं का? त्याला काय म्हणतात? अँप्लिट्यूड. आता इथून व्हॅल्यू काय झाली? कमी 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 कमी. या पॉइंटला काय होते? सगळ्यात कमी व्हॅल्यू येते. या पॉइंटला काय येते? सगळ्यात कमी व्हॅल्यू येते. आता मला एक सांगा, तर सगळ्यात जास्त व्हॅल्यू म्हणलं तर ती एक मॅक्सिमम झाली. सगळ्यात कमी म्हणजे काय झालं? 0. म्हणजे एक सायकल कंप्लीट होत असताना करंट त्याच्या हायएस्ट व्हॅल्यू म्हणजे करंट ऑन आहे, लोएस्ट व्हॅल्यू म्हणजे करंट ऑफ आहे. असं एका सायकलमध्ये एक वेळा चालू होईल, एक वेळा बंद होईल. फ्रिक्वेन्सी एक कन्सेप्ट असते पहा. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ ऑसोलेशन कंप्लीटेड इन 1 सेकंड. आठवतंय का बघा आता? नंबर ऑफ ऑसोलेशन. ऑसोलेशन म्हणजे सायकल. सायकल म्हणलं की काय? एक स्टेप अप आणि एक स्टेप डाऊन न काय तयार होतंय? एक सायकल तयार होते. एक स्टेप अप आणि एक स्टेप डाऊन न काय तयार होतंय? एक सायकल कंप्लीट होते.
असे किती सायकल कंप्लीट होतात, किती वेळामध्ये? 1 सेकंदामध्ये. त्याला काय म्हणायचं? फ्रिक्वेन्सी. डेफिनेशन काय? नंबर ऑफ अ सायकल कंप्लीटेड इन 1 सेकंड. सोपी डेफिनेशन म्हणत राहा. नंबर ऑफ अ सायकल कंप्लीटेड इन 1 सेकंड, त्याला आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी. आता इंडियामध्ये जे करंट येत आहे त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे. 50 हर्ट्झ म्हणजे काय? एका सेकंदात असे किती सायकल कंप्लीट होतात? 50. म्हणजे हे जे करंट आपल्यापाशी आलंय आता एसी आहे. बल्ब चाललेले कशावर? एसीवर. फॅन चालतो कशावर? एसी. आपल्या घरी जेवढे डिव्हाइस आहेत एसी, मोबाईल तेवढं चालतंय डीसीवर. आलं लक्षात? मग आपल्याकडे जे करंट येते ते 50 वेळा चालू होतंय आणि 50 वेळा बंद होतंय एका सेकंदात. तुम्ही विचार करा, त्या ट्यूबला बी समजत नाही ते चालू बंद झालं. विचार करा, 1 सेकंद झाला, हे 50 वेळा चालू झालं, 50 वेळा बंद झालं. म्हणजे 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? की 50 सायकल कंप्लीट होते एका सेकंदामध्ये. मग हे डिव्हाइस आहेत आपले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, ते सुद्धा आयडेंटिफाय करू शकत नाहीत की एवढ्या वेळा करंटचं काय चेंज झालं, मॅग्निट्यूड पण चेंज झालंय, डायरेक्शन पण चेंज झालंय, करंट ऑन बी झालंय, ऑफ बी झालंय, हे त्याच्या लक्षात येत नाही. म्हणजे असं करंट त्याच्यामध्ये बघा रे, करंट चेंजिंग द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आफ्टर अ इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. पहिल्यांदा स्टेप अप झालं, पुन्हा झालं स्टेप डाऊन, परत काय झालं? स्टेप अप, परत काय झालं? स्टेप डाऊन. म्हणजे एक एक समजा स्टेप अप आहे 1 नंबरला, तर 3 नंबरला स्टेप अपच येणार आहे, 5 नंबरला काय येणार आहे? स्टेप अपच येणार आहे. म्हणजे एका ठराविक टायमिंग नंतर त्याचं मॅग्निट्यूड पण चेंज होते आणि डायरेक्शन पण चेंज होते. अशा करंटला आपण काय म्हणतो? एसी करंट. काय म्हणतो याला? एसी करंट. कळतंय? लक्षात येतंय? अवघड आहे एवढं? मग अल्टरनेटिंग करंट मध्ये आयसोलेशनच असतात. म्हणजे काय असतात? सायकल असतात. कळतंय? अल्टरनेटिंग करंट फ्लोज इन अ पिरियडिक मॅनर इन वन सायकल. त्याच्यामध्ये कोणतं कोणतं पॉसिबल आहे? फॉरवर्ड म्हणजे करंटची व्हॅल्यू वाढते पण कमी पण, रिव्हर्स, फॉरवर्ड, रिव्हर्स, फॉरवर्ड असं पॉसिबल आहे त्याच्यामध्ये. एवढं लक्षात आलं? आणि जर एसी करंटचं पॉवर ट्रान्समिशन करायचं आहे तर पॉवर प्लांट मधून कमीत कमी 2000 व्होल्टचं व्होल्टेज एवढं करंट पॉवर प्लांट पासून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर होतं. आणि आपल्या घरी येईपर्यंत 2000चं फक्त 220 व्होल्ट आपल्या घरी येते. म्हणजे जवळजवळ 1800 व्होल्ट एवढं करंट काय होते? लॉस होते. हाय व्होल्टेज मधून तुम्ही कधी बघितलं असेल बघा, मोठी लाईन असते अशी शेतामध्ये वगैरे, त्याच्या जर बाजूला गेलं तर ते करंटच्या इलेक्ट्रॉनचा मोशनचा तुम्हाला साऊंड प्रोड्यूस होताना दिसतो. सिंग वाजते असं, एवढं फ्लो असतो. म्हणजे ते करंट चुकून तिथं जर आपण हात वगैरे लागला, आपल्याला कळत नाही कधी मेलो. एवढं डेंजर आहे ते. म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो एवढा फास्ट आहे की ते काय प्रोड्यूस करते? साऊंड. जसं मी छडी घेतली, हळू असं केली, त्याचा आवाज येत नाही. एकदम जोरात असं छडी मारली मी ओपन ह्याच्यामध्ये, तर त्याचा काय येते? आवाज येते. म्हणजे इलेक्ट्रॉनची स्पीडच एवढी जास्त आहे. स्पीड कधी वाढणार आहे? जेव्हा व्होल्टेज जास्त आहे. मग पॉवर ट्रान्समिशन मध्ये एसी करंट खूप लॉस होते आणि एसी करंट हाय व्होल्टेज मध्ये मिळते. एवढं लक्षात आलं? एसी करंटचा शॉक लागला, मरण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. बरोबर आहे? एवढं लक्षात आलं? इंडियामध्ये किती सायकल होते? 50 सायकल. म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आली? 50 हर्ट्झ. 5 वेळा बोर्डात पडले. इंडियामध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे किती हर्ट्झ आहे? 50 हर्ट्झ एवढी फ्रिक्वेन्सी. आता लक्षात घ्या रे, आता इथं काय होते? डीसी करंट हे ऑसिलेटरी नाही. डीसी करंट कसं जाते? सरळ जाते असं. डीसी करंट कसं जाते? स्ट्रेट. बघा रे, समजून घ्या. डीसी करंट मध्ये 2च चॉईस आहेत तुम्हाला. बघा रे, डीसी करंट मध्ये काय चॉईस आहे? समजा मोबाईलची चार्जिंग करायला आलो आपण, 10% चार्जिंग आहे. चार्जिंग करायला की त्याची व्हॅल्यू काय होते? इन्क्रीज. 100% चार्जिंग झाली, पुन्हा काय होते? स्टेबल. पुन्हा काय राहते? स्टेबल. चार्जर काढलो आणि आता मोबाईल वापरायला लागलो. मग मोबाईल वापरायला लागल्यावर हे काय होते? डिक्रीज. हे काय? इन्क्रीज. हे काय? स्टेबल. 3 गोष्टी येतात. इन्क्रीज, स्टेबल, डिक्रीज. तिन्हीपैकी एका वेळी एकच होते. चार्जिंगला लावलो, करंट इन्क्रीज होते. जसंही 100% चार्जिंग झाली, थोडा वेळ स्टेबल राहतो. पुन्हा काय होते? डिक्रीज होते. ज्यावेळेस डिक्रीज आहे त्यावेळेस ते डिक्रीजच होत राहते, स्टेबल राहत नाही. जसं 80% चार्जिंग आहे, दिवसभर वापरलं 80च राहते.
असं होत नाही. म्हणजे हे तिन्ही मधल्या एका वेळी काय होते, एकच गोष्ट होते. म्हणजे ही करंट असं सरळ चालते, आयदर इन्क्रीज, आयदर स्टेबल और डिक्रीज. असं स्थिर चालतंय करंट. ते त्या करंटला आपण कोणतं करंट म्हणतो, डीसी करंट. तर ते लक्षात येते. काही अडचण, इन्क्रीज तर करू शकतो, स्टेबल राहू शकतो, डिक्रीज करू शकतो. थोडं राहिले उगा थांबता येत नाही. एखाद्या वेळेस नंतर ब्रेक घेऊ शकतो आपण, थांबता येत नाही. जरी आंबिलपुरी झोपत असली तरी सुद्धा मला थांबता येत नाही. ओके, होते तसं. जरा कीर्तन ऐकल्यासारखं वाटतंय. हे चॅनल असं आहे जे स्किप करता येणार. बाबा बोंबलत राहते. मी मस्त झोपणार नंबर एक, काही अडचण नाही. आहे का? मस्त दुपारचं जेवण झालंय नंबर एक. आणि ठीक आहे, इट्स ओके. करंट काय होतंय, इन्क्रीज होतंय. करंट काय होतंय, स्टेबल राहतंय. किंवा करंट काय होतंय, डिक्रीज होत. म्हणजे इथे लक्षात घ्या, ऑसोलेशन तर नाहीच नाही. ऑसोलेशन तर अल्टरनेट करंट मध्ये काय होतं, एका सायकल मध्ये वाढत जाऊन सगळ्यात मॅक्सिमम व्हॅल्यू होते आणि त्याच सायकल मध्ये सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू होते. म्हणजे त्याचं डायरेक्शन बी चेंज होते, मॅग्निट्यूड बी चेंज होते. इथं तसं नाही. हे करंट कसं आहे मग, नॉन ऑसिलेटरी करंट फ्लोईंग इन अ वन डायरेक्शन. इथं डायरेक्शन चेंज होत नाही. एक तर इन्क्रीज होईल किंवा स्टेबल राहील किंवा डिक्रीज होईल. तिन्ही पैकी एका वेळी ही एकच होते. बघा रे, इन्क्रीज, स्टेबल किंवा डिक्रीज, पण इथं ऑसोलेशन नसतात. हे करंट ऑसोलेटरी आहे, हे करंट नॉन ऑसोलेटरी आहे. या करंट मध्ये काय, एकाच डायरेक्शन मध्ये आहे. इकडे कंटिन्युअस काय होतंय, डायरेक्शन चेंज होत. सगळ्यात महत्वाचं, डीसी करंटचं पॉवर लॉस होत नाही, कारण ते सगळ्यात कमी व्होल्टेज मध्ये येते. 5 व्होल्ट, 10 व्होल्ट, 15 व्होल्ट असं त्याची व्हॅल्यू असते. अजून काय असते याच्यामध्ये, डीसी करंटला फ्रिक्वेन्सीच नसते, कारण त्याला सायकलच नाही म्हणल्यावर फ्रिक्वेन्सी काय, 0. आणि इकडे फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 हर्ट्ज. इकडे इलेक्ट्रिक शॉक लागला तरी एवढं काही विशेष होत नाही. इकडे शॉक राहायला लागला की राहत नाही. कळतंय, अडचण काही तरी सुद्धा जनरेटर कन्सेप्ट घ्यावंच लागते मला. ओके, इझी. तर थांब, 5 मिनिट लागते, 5. कसं आहे बघा, एक माझा व्हिडिओही कम्प्लीट होतोय आणि तुमचा लेसनही कम्प्लीट होतोय. 5 मिनिट लागते, काही फरक पडत नाही एक दिवस लेट झाला तर. 5 मिनिटामध्ये. आता जनरेटर काय, जनरेटर काय, इट इज द पॉवर जनरेटिंग मशीन विच इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये करेल, इलेक्ट्रिकल एनर्जी. प्रिन्सिपल कोणतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता नीट नोटीस करा, जनरेटरची डायग्राम आणि मोटरची डायग्राम ऑलमोस्ट काय सेम. जनरेटर मध्ये असतात कंडक्टिंग रिंग्स. कोणत्या रिंग आहेत, कंडक्टिंग रिंग. आणि मोटारमध्ये असतात स्प्लिट रिंग. दोघांचं काम काय, सेम. अजून डिफरन्स कुठे येते, कार्बन ब्रशेसचे नाव आहे, एका ठिकाणी एक्स वाय आहेत, एका ठिकाणी ई अँड एफ आहेत. आलं लक्षात. दुसरं म्हणजे मोटारमध्ये बॅटरी सेटअप दिलेला असतो, म्हणजे प्लस मायनस जोडावं लागेल तरच मोटर काम करणार आहे. जनरेटरमध्ये खालच्या बाजूला गॅल्व्हॅनोमीटर जोडलेला असते. हा मेजर डिफरन्स लक्षात ठेवा. आता अजून काय डिफरन्स आहे, की जनरेटरमध्ये, मोटारमध्ये करंट दिल्यामुळं कॉईल रोटेट होते. मोटारमध्ये करंट दिल्यामुळं कॉईल रोटेट होते, पण जनरेटरमध्ये टर्बाईन रोटेट करणार आहोत बाहेरून. जसं वाऱ्याच्या मदतीनं, पाण्याच्या मदतीनं, स्टीमच्या मदतीनं आपण काय करणार आहोत, कॉईल रोटेट करणार आहोत. नीट समजून घ्या रे, हे कॉईल कोणाच्या मदतीने रोटेट करणार आहोत आपण, स्टीम, वाईन, फ्लोईंग वॉटर, असा कोणताही सोर्स त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असेल त्याच्या मदतीनं आपण काय करणार आहोत, कॉईल रोटेट करणार आहोत. मग कॉईल रोटेट झालं की ह्या स्प्लिट रिंगच्या मदतीनं कोण रोटेट होते, ऍक्सल. ऍक्सल रोटेट झालं की काय तयार होते, करंट प्रोड्यूस होते. कोड 2 मिनिटात समजून घेऊ. थेरी तीच, कोणती, कॉईलची माहिती. रेक्टँग्युलर लूप ऑफ अ कॉपर वायर हॅव्हिंग द रेजिस्टिव्ह कोटिंग. पुन्हा कोणतं, मॅग्नेट. तेच स्प्लिट रिंगचे फक्त नाव बदलून कंडक्टिंग रिंग झालंय. पुन्हा कार्बन ब्रशेसचे फक्त नाव बदलले, काम फक्त इथे एक्स्ट्रा काय आलंय, तिकडे बॅटरी जोडलो होतो, इकडे काय जोडलो, गॅल्व्हॅनोमीटर. आता दोन्हीमध्ये काहीच डिफरन्स नाही,
थोडा फरक लक्षात आला की 5 मार्काचा प्रश्न आपला होते. एवढ्यामध्ये काय बदल झालाय? बॅटरीच्या जागी आले गॅल्व्हनोमीटर आणि स्प्लिट रिंगचं नाव काय झालंय? कंडक्टिंग रिंग. काही एवढं विशेष अवघड आहे का? आता नीट समजून घ्या वर्किंग कसं होतंय. पहिल्या वर्किंग मध्ये मोटरमध्ये ए बी कुठे गेलं होतं? डाऊनवर्ड. इथं जाते अपवर्ड. टीडी कुठं आलं होतं? अपवर्ड. इथं जाते डाऊनवर्ड. एवढाच डिफरन्स. आणि दुसऱ्या हाफ मध्ये काय होते? याच्या बिलकुल अपोजिट. मग जनरेटर मध्ये काय सांगता येईल? ए बी येते अपवर्ड, सी डी येते, पुन्हा सी डी येते अपवर्ड, ए बी जाते. बस एवढंच आहे. काहीच चेंज नाही. बिलकुल मोटरच्या अपोजिट चालायचं. पहिल्या हाफ रोटेशन मध्ये जर ए बी डाऊनवर्ड असलं इकडे अपवर्ड, टीडी अपवर्ड असलं इकडे डाऊनवर्ड. आणि पहिल्या हाफ रोटेशनच्या अपोजिट दुसरं हाफ रोटेशन असते. असं तुम्हाला 5 मार्काला पडते इलेक्ट्रिकल जनरेटर. काहीच डिफरन्स नाही. फक्त एक ठिकाणी करंटच्या मदतीनं कायनेटिक एनर्जी तयार होणार आहे. इथं मात्र काय होणार आहे? कायनेटिक एनर्जीच्या मदतीनं इलेक्ट्रिक करंट तयार होते. हा आपला लेसन नंबर 4 झालाय. न्यूमेरिकल्स ऑलरेडी झाले. एक्सरसाइज मोठी आहे थोडी, महत्वाचा लेसन आहे. ओके, आपण इथं थांबू.